हसन मुश्रीफ यांच्यावरती ईडीनं कारवाई केल्यानंतर आता त्यांनी विशिष्ट जातीतल्या लोकांना टार्गेट केलं जात असल्याची शंका उपस्थित केली आहे। त्यामुळे ईडीच्या कारवाईवरून आता जाती धर्माचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय। विशिष्ट जाती धर्माचे लोक टार्गेटवर। ईडीच्या कारवाईनंतर मुश्रीफ यांना शंका, भ्रष्टाचार नाही केला तर घाबरता कशाला? नितेश राणेंचा हसन मुश्रीफ यांना सवाल। हसन मुश्रीफ आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर ईडीनं छापेमारी केल्यानंतर मुश्रीफ यांनी संताप व्यक्त केला। बुधवारी पुन्हा एकदा ईडीनं हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापेमारी केली। कोल्हापूर आणि पुणे इथे मिळून 4 ठिकाणी धाडी पडल्या। यात मुश्रीफ यांचे भागीदार आणि जावयाच्या घरी सुद्धा धाड पडली। यानंतर मुश्रीफ यांनी विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जात असल्याचा संशय उपस्थित करत ईडीच्या कारवाईवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। जर आपल्याला राजकारणामध्ये अशा पद्धतीने जर कारवाया होणार असतील तर याचा सर्वत्र निषेधच झाला पाहिजे। पहिल्यांदा नवाब मलिक झाले, आता माझ्यावर कारवाई होणार आहे। आता किरीट सोमय्यामध्ये की असलम शेख म्हणजे विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना टार्गेट करायचे ठरवले का काय, अशी शंका मला यामधून निर्माण होते। मुश्रीफ यांनी हा आरोप करताना नवाब मलिक आणि असलम शेख यांचाही उल्लेख केला। त्यामुळे आता केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून जाती धर्माचं राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। पण भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावलेत। ह्यांच्यावर भ्रष्टाचार झाला तर मग ह्यांना टार्गेट केलं जातं। मग ह्यांची जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा आमची घरं तोडली, आमच्यावर चुकीच्या केसेस टाकल्या, खोट्या केसेस टाकल्या, अटक केली। आमच्या असंख्य सोशल मीडियापासून असंख्य कार्यकर्त्यांना, नेत्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली। त्या दोषी चालतात आणि आता ईडीची चौकशी चालू आहे, बघू पुढे काय होतं ना। एवढं थैथयाट करण्याची काय गरज आहे त्याच्यामध्ये? एकंदरीतच ईडीला आता जाती धर्मावरून टार्गेट केलं जात असल्याचा कांगावा केला जातोय। त्यामुळे पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून राजकारण तापण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।